नमस्कार. ह्या वर्षी आमच्या जीवेशा या संस्थेला 8 वर्ष पूर्ण झालेली आहे. हा जो 8 वर्षाचा प्रवास आहे, त्याचा आम्ही इथे अभ्यास करतो आहोत. त्याचबरोबर ही जीवेशा संस्था निर्माण होण्यासाठी काय कारणीभूत ठरलं? हां, माझी जी शेतीतली आवड होती किंवा माझ्या ज्या ऊर्जा स्रोत काय आहेत, मला ती ऊर्जा कुठून मिळाली आणि ती ऊर्जा पुढच्या पिढीकडे देण्यासाठी मी काय केलं, हेही आपल्या लक्षात यावं, हा माझा एक त्याच्यामधला एक विचार आहे. जेणेकरून निसर्ग आधारित जीवनशैली तुम्ही जगण्यासाठी तुमच्या कुटुंबात अशी काही ऊर्जा स्रोत आहेत का, ज्याचा उपयोग तुम्हाला नैसर्गिक शेती किंवा शेती आधारित जीवनशैली विकसित करण्यासाठी उपयोग होईल. हां, त्यासाठी हे आपण जीवेशाच्या माध्यमातनं हा प्रवास आपण इथे मांडत आहोत. तुम्ही आता म्हणालात, की तुम्हाला शेतीविषयी आवड आहे. ती तुमच्यात कशी निर्माण झाली? माझं बालपण म्हणजे माझा जन्म मुंबईचा. हां, 6वी पर्यंत माझं शिक्षण मुंबईत झालं. हां, तर 6वी पर्यंत माझी शारीरिक प्रकृती कमकुवत होती. हां, पण आम्ही दर सुट्टीला म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीत वगैरे गावी यायचो. तर गावी आल्यानंतर मला प्रसन्न वाटायचं आणि आजीची जी शेती आधारित जीवनशैली होती, हं. हां, ती मला खूप आवडली होती. आणि तिथे मी म्हणजे सगळी कामं करत होतो. त्यावेळेला मला खूप छान म्हणजे असं काही कुठलीही आरोग्याची अडचणी वगैरे काही वाटत नव्हत्या. मुंबईत गेल्यानंतर मला डॉक्टरकडे जावं लागायचं. त्यानंतर काही कारणास्तव आम्हाला 7वीत आम्ही वडिलांची कुडाळ फॅक्टरीवर वडिलांनी चालू केली आणि 7वीत मग आम्हाला ही फॅक्टरी सांभाळण्यासाठी आई आणि आम्ही तिन्ही भावंड कुडाळला शिफ्ट झालो. वडील येऊन जाऊन होते. आता कुडाळ हे खरं म्हटलं तर जेव्हा आम्ही 7वीत आलो, तर माझ्या शेतीच्या आवडीला किंवा निसर्ग आवडीला जे पोषक जी काही ऊर्जा पाहिजे किंवा पोषक वातावरण पाहिजे, ते कुडाळला मिळालं. कुडाळात आम्ही संपूर्ण शेती आधारित जीवनशैली जगत होतो. त्यावेळेला फॅक्टरी तेवढी काही व्यवस्थित चालत नव्हती. हां, मग आम्ही ते शेती आधारित जीवनशैली जगायला सुरुवात केली. आमच्याकडे डेअरी होती, ससेपालन होतं, गांडूळ खत होतं. हां, सगळं आमचं अन्न आम्ही तयार करत होतो, म्हणजे पिकवत होतो. आई विकत होती. दूध मी काढत होतो, दूध विकत होतो. हं. आणि 7वी ही जी काही माझ्या जीवनातली इयत्ता आहे, ती मला कलाटणी देणारी ठरली. कारण मुंबईवरनं मी 7वीत आलो. 7वीत आल्यानंतर गणपती हा उत्सव इकडचा खूप मोठा असतो. त्यामुळे सगळी जी काही आमच्याकडे जे सहकार्याला माणसं असतात, ते आपल्या गणपतीसाठी गावी जातात. मग वडील आणि मी असायचो फॅक्टरीत. बाकी आई वगैरे सगळी गणपती उत्सवाला गावी गेलेली असतात. मग त्यावेळेला कधी मी वडिलांनी मला दूध काढायला शिकवलं. ते पण मी प्रत्यक्ष असं काढतात दाखवलं आणि त्यानंतर मी प्रयास करून शिकलो. पण त्या गणपतीच्या सुट्टीमध्येच मी दूध काढायला एक्सपर्ट झालो आणि मग मीच दूध काढत होतो. ते जेवण करायला माझी सुरुवात, स्वयंपाक करण्याची सुरुवात तिथेच झाली. नंतर आईचं बघून आणखी विकसित केली. हां, म्हणजे कुडाळला येऊन शेती आधारित जीवनशैली, जेवण करणे, तसं आई जे प्रक्रिया उद्योग करत होती, ते सगळं मिळालं. आता हे काय झालं, शेती आधारित जगण्याची संधी ही आम्हाला मिळाली मला. हां, आता ही माझ्या भावांना पण मिळाली. हां, पण त्यांना माझ्या एवढी आवड निर्माण नाही झाली. हां, त्यांना वडिलांनी जे त्यांना प्रशिक्षण दिलं, ते वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना आवड निर्माण झाली, व्यवसायात निर्माण झाली किंवा इतर व्यवसायात ते आता कार्यरत आहेत आणि यशस्वी आहेत. आता माझं कारण असं झालं, की मी काय कोणाकोणाकडनं ऊर्जा घेतली. हे जे काही पुढचा प्रवास आहे माझा, तो कोणाकोणाकडनं मला ऊर्जा मिळाली. तर माझे आजोबा जे आहेत काही रामचंद्र राणे, हां, ह्यांचा जमिनीचा जो दस्तऐवज आहे, दस्तऐवज ठेवण्याचं जे त्यांच्याकडे ज्ञान होतं आणि नोंदी होत्या, त्या माझ्या निदर्शनाला आल्या आणि त्यांनी आपल्या जमिनी सांभाळणं आणि त्या जमिनीतल्या काही अडचणी असतील तर कोर्ट कचऱ्या करून त्या सोडवणं, ह्या गोष्टी इतक्या परफेक्ट त्या काळात इतक्या परफेक्टपणे केल्या होत्या. कुठली त्यांच्याकडे पैसे नव्हते किंवा साधनसामग्री नव्हती. पण मुद्देसूद आपले मुद्दे मांडून तो जो काही सगळा त्यांनी व्यवहार केला, तो मला पडला, तो माझ्या वाचनात आला, तो मी अभ्यासला.
मग तिथून मला, कारण कसं असतं शेती म्हटलं ना, की आज जे पण शेतकरी आहेत, आज सगळ्यात शेतीचा मोठा प्रॉब्लेम काय आहे, तर शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची व्यवस्था म्हणजे अवस्था काय आहे, व्यवस्था म्हणण्यापेक्षा अवस्था, अवस्था दोन प्रकारे होईल. एक कागदोपत्री आणि दुसरी नैसर्गिक व्यवस्थेच्या बाबतीत. तर ही जी कागदोपत्री आहे ना, त्याचं काहीही ज्ञान नाही. ते अवलंबत्व आहे त्यांचं वकिलांवर. हा, ते तसं पूर्वीच्या शेतकऱ्यांचं नव्हतं. पूर्वीच्या शेतकऱ्यांचं आता बघ हं, कुठलाही व्यवहार करतो त्यावेळेस त्याची बिलं करणं किंवा सीएच्या मदतीने त्याचं इन्कम टॅक्स वगैरे हे सगळं करणं, हे ज्ञान आपण प्राप्त करतो ना, तेव्हा ते यशस्वी होतो आपण. मग त्यावेळची पूर्वीची शेतकरी आहेत ना, हे दस्तऐवजाच्या बाबतीत खूप परफेक्ट होतं. हे मला आजोबांकडनं ती ऊर्जा मिळाली, की हे आपण आत्मसात केलं पाहिजे. आणि मग ती मी आत्मसात केलं. मी काही आमच्या प्रकल्पासंदर्भात वकिलांच्याकडनं ती माहिती घेतली आणि सर्च रिपोर्ट कसा काढावा हं. आणि सातबारा, फेरफार, गट नकाशे, गाव नकाशा, हां, ह्या गाव नकाशामध्ये आपल्या असलेल्या जमिनी कशा शोधाव्या, त्याचा सर्वे करताना ते सर्वे कसा करतात, हां, ते जाणून घ्यावं. ही सगळी माहिती मी समजून घेतली. कळलं आणि ही कुठून आली मला ऊर्जा, जसं जेनेटिकली ती ऊर्जा येते ती मला आजोबांकडनं आली. म्हणजे माझी जी आवड आहे त्या आवडीला काहीतरी पूरक पाहिजे ना. नुसती आवड आहे मला आणि आवड कशातनं निर्माण होणार, माझ्याकडे पूरक ऊर्जा असेल तर आवड ती निर्माण होणार आणि ती पूर्ण करण्याची माझ्या क्षमता असणार, बरोबर ना. तर आजोबांकडनं मला जमिनीच्या दस्तऐवजीची आवड हे झाली, ऊर्जा मिळाली. आजीची खरी म्हणजे शेती आधारित जीवनशैली व्यवस्थापन, व्यवस्थापन हे फार महत्वाचं आहे. आज मी बघतोय ना शेतकरी, तर शेतकरीकडे व्यवस्थापनाची कमी आहे. तो मेहनत खूप करतो, पण ती मेहनत केल्यानंतर मला काय मिळतंय, मी खरोखरच त्याच्यातनं मला यश मिळतंय का अपयश मिळतंय, कुठे मी कमी पडतोय, कुठे मी आणखी लक्ष दिला पाहिजे, ह्याचा आज याकडे शेतकरी लक्ष. विचार करत नाही. तसं आमच्या आजीचं नव्हतं. आजीच्या प्रत्येक गोष्टीचं तिचं एक मूल्यांकन होतं. आणि त्याच्यापेक्षा तुला एक चांगली गोष्ट सांगेन, म्हणजे त्यावेळेचं जी जीवनशैली होती ना, तर काही गावातले जे चांगले चांगले शेतकरी आहेत ते आमच्या घरी यायचे. मी लहानपणी, मी तुला 3री-4थीतल्या गोष्टी सांगतोय, मी महिन्यात यायचो किंवा गणपतीला यायचो, त्यावेळेला ऐकलेले आहेत. तर त्यावेळेला त्यांचा संवाद काय असायचा, तर तो म्हणायचा की मी हे बियाणं लावलेलं आहे, मला एवढं उत्पन्न मिळालं. मग आजीचा संवाद, आपण कुठलं लावलं आणि दुसऱ्याने कुठलं लावलं. मग ते प्रत्येकाचं शेत बघायचं की नाही यंदा ह्याचं भारी चांगलं आलंय शेत, मग त्यांनी काय केलंस रे बाबा तू, कळलं का. हा सगळा जो काही त्यांचा त्या शेतीचं मूल्यांकन होतं ना. आता मूल्यांकन करायला आपण गव्हर्नमेंट ऑफिसवर किंवा इकॉलॉजिकल कोणतरी असेल त्याच्याकडे, त्यांचं मूल्यांकन ते मिळूनच करत होते. कळलं. आणि ते लोक सेंद्रिय शेती करत होते. मी नैसर्गिक म्हणणार नाही, सेंद्रिय म्हणेन. कारण त्यावेळेला मासे स्वस्त होते. मग प्रत्येक भाताच्या आवाबरोबर एक माशाचा छोटा तुकडा लावायचे ते. हा, ही जी सेंद्रिय शेती ते करत होते, ते नुसती करत नव्हते, तर त्याबद्दल त्याचं विश्लेषण करत होते. कुठे कमतरता, आपण कुठे कमी पडलो ते तपासत होते. ते आपापसातच, तेव्हा कुठलाही कृषी अधिकारी वगैरे अशी व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक संशोधनाची वृत्ती किंवा विश्लेषण करण्याची वृत्ती जागृत झाली होती. मग तशीच ती माझ्या आजीमध्ये होती आणि त्यातनं तिचं व्यवस्थापन होतं, कळलं का. त्याचबरोबर निसर्गातील घटकांवर निस्वार्थ प्रेम, श्रद्धाभाव आणि तसेच सुसंवाद हा एक आजीचा गुण होता. म्हणजे आता आमच्याकडे काही सहकार्य करायला माणसं होती. हां, त्या माणसांवर आजी आपल्या मुलासारखं प्रेम करायची. त्याला त्याला कुठलं तिला सांगावं लागायचं नाही, तिला कळायचं की याला भूक लागली. म्हणजे जेवणाच्या टायमिंगला आपल्या माणसं आहेत, मग त्या टायमिंगला जेवण दिलं, विषय संपला असं नाही. त्याला भूक लागली, हिला कळलं की त्याने त्याला सांगायच्या आधी त्याला आणून दिलं. हां, जसं माणसांच्या बाबतीत तसंच तिच्या बैलांच्या बाबतीत, गायींच्या बाबतीत, बकरी होती आमची, बकरीच्या बाबतीत तिचा तोच निस्वार्थ प्रेम होतं, भावना होत्या. ते आपल्यासाठी करतायत, मग त्यांना आपण जपलं पाहिजे, बरोबर. हे आता हे कशावरनं मी सांगेन, त्यांना आपण जपलं पाहिजे. तर जी माणसं होती ना, ती कधी कधी काय व्हायचं की
जोत जेव्हा चालू असतं त्यावेळेला एखाद वेळेला तो बैल दमतो, हां, आणि मग ते काम पुरं होत नाही म्हणून काम करणारा माणूस त्याच्यावर काठी मारतो. काय तेव्हा आजीचं लक्ष असायचं. आजी त्याला ओरडायची. ओरडायची म्हणजे खूप ओरडायची. काय मग त्यावेळेला त्याला इतकी भीती असायची, म्हणजे तो आता इकडे कधी काठी मारताना आजी कुठे बघत नाही ना. नाही, इतकं तिचं त्या सगळ्या त्याच्या घटकांवर लक्ष होता आणि ती त्यांना हात लावायला द्यायची नाही. हां, त्याचबरोबर आजीचा आणि एक भक्तिभाव होता. कोणावर भक्तिभाव होता? तर निसर्गावर भक्तिभाव होता. आणि तो निसर्ग मला पोचतोय, तो एकदम म्हणजे सगळे सण साजरी करताना तो भक्तिभावाने करत होती. आणि माझी आजी मूळची ओटवण्याची. ओटवण्याला रवळनाथाचं देवस्थान आहे आणि तिथे सर्पांची पूजा केली जाते. तर हे संस्कार तिला लहानपणापासून झाले आहेत ना. हां, तर ती इथे घरी आल्यानंतर सुद्धा ती सर्पांची संवाद साधायची. आणि ती संवाद साधून तिला कळायचं, म्हणजे ते काही आपलं चुकलंय का, त्या निसर्ग व्यवस्थेत चुकलंय का, त्याची सेवा करण्यात काही चुकलंय का, ते तिला कळायचं आणि मग ती दुरुस्त करायची. कुठली हा एक तिचं जे काही ही भक्तिभाव आहे. म्हणजे त्यासाठी ती देवळात जात नव्हती. तिच्या घरीच बसून तिची रवळनाथाची हे करणं. हां, आणि घरी कोणी नाही, ती एकटी असली तरी सुद्धा ती सर्प येऊन तिच्याशी संवाद साधणं, तिला एक तिच्याबरोबर सहवास करणं, तिला एकटीला पडू न देणं, हे सगळं तिच्याकडनं गोष्टीच्या रूपातनं आणि प्रत्यक्ष काही वेळेला अनुभवातनं म्हणजे आम्ही बघितलं. लग्न कार्याला ती देवता येते त्यावेळेला तिने जसं काही दिवा लावणं वगैरे वगैरे ते ती काम करत होती. तर हे जे होतं भक्तिभाव, तो तिच्याकडनं तो ऊर्जा स्रोत मी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आजीची आणि एक खूप चांगली गोष्ट होती, ती मी तर आता खूप आवर्जून करतो. ती म्हणजे आता लक्षात घे, काहीतरी घटना घडली, एक वाईट घटना घडली. आता त्याच्यात समजा ते घटना घडून 2 व्यक्तींमध्ये भांडण झालं. त्या घटनेवरनं भांडण झालं. तर आजी ते भांडण झालं ह्याला महत्त्व नाही द्यायची. ते का झालं ते शोधायची. म्हणजे ह्या भांडणं होण्यासाठी कुठली घटना कारणीभूत ठरली हे ती शोधायची. आता बघा, आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये म्हणतात की पीक कमजोर असेल किंवा पिकाला आवश्यक व्यवस्था नसेल तर तिथे कीड येते. म्हणजे ते कीड मनुष्याने खाण्यायोग्य नाही म्हणून निसर्ग तिथे व्यवस्था करतो. तशीच धारणा एखादी घटना घडल्यानंतर आपलं काहीतरी निसर्ग व्यवस्थेत चुकलेलं आहे किंवा वाडवडिलांकडे किंवा आपल्या भक्तिभावामध्ये काहीतरी चूक झालेली आहे असं समजून ती शोध घ्यायची. हां, आणि शोध घेऊन त्या गोष्टीचा ती विश्लेषण करून त्याची उपाययोजना करायची. आता कसं होतंय बघ, आता 2 व्यक्ती भांडतात. हां, ती का भांडण झालं, ती घटना का घडली ह्याचा काही सखोलात जात नाही आणि ते भांडण लक्षात घेऊन आपापसात तो मतभेद निर्माण करून ठेवतात. हे फार चुकीचं आहे. आज समाज दूर दूर जातोय तो ह्यामुळे. तर ती पिढी तशी नव्हती. ती त्याचं आत्मचिंतन करत होती आणि मग ज्याच्याबरोबर भांडण झालं त्याच्याशी ते संवाद साधून किंवा मला असं वाटतं, मी अभ्यास केला, तो सांगायचं मला असं वाटतं, त्यातनं मूळ कारण शोधून घेऊन किंवा कोणी कान भरले किंवा काय झालं तर ह्या गोष्टी समोर यायच्या ना. कळलं का? आणि त्या समोर आल्यामुळे काय व्हायचं, त्यांच्यातले मतभेद व्हायचे ना. म्हणजे 2 व्यक्तींचं चांगलं चाललंय त्यात मतभेद व्हावे म्हणून कोणतरी काही घटना करतात, तर ते मुळाशी गेल्यानंतर तुम्हाला सगळं कळतं ना. आता आपण काय करतो, कोणीतरी सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपले चांगले संबंध बिघडवतो, कौटुंबिक कलह निर्माण करतो. काय हे ती करत होती आणि हे तर मला खूपच तिचं भावलंय. म्हणून मी माझ्या कुटुंबातल्या सांगतो, घटना काय घडली ते ठेवू नका, ते मनात ठेवू नका. आपलं कौटुंबिक स्वास्थ्य कसं चांगलं राहील, इतरांवर विश्वास ठेवून ते करू नका. संवाद साधा, चर्चा करा. एखाद्या वेळेला एखादा चुकीचा असेल, नाही असं नाही, पण ते संवाद साधल्यावर त्यालाही त्याची चूक कळेल आणि ते निरसन होईल. तर ती जी ऊर्जा आहे, ते जे संस्कार आहेत ते मला आजीकडनं मिळाले. माझे वडील एक चांगले संशोधक होते. म्हणजे ते व्यावहारिक होते, ते यशस्वी उद्योजक होते. मला भावले ते जास्त करून संशोधक म्हणून. तर
त्यांच्याबरोबर मी काय काय संशोधन केलं, तर काजूच्या तेलाला रेझिनमध्ये कन्वर्ट करून त्याच्यापासून रंग बनवणे. आम्ही रेड ऑक्साईड बनवला आणि आमच्या गावच्या मातीच्या घराला पण आम्ही रंग बनवले ऑइल पेंट, ते रेझिन बेस. ते लोकांना एकदम सिमेंटसारखं गुळगुळीत वाटत होतं. लोकांना पटतच नव्हतं हे मातीचं घर आहे. हां, आता त्यांचं जे संशोधन होतं, ते संशोधन हे उपयुक्ततेत नव्हतं. हां, प्लस ते व्यावहारिक होतं. म्हणजे काजूच्या लोकांनी काजूचं तेल काढावं आणि त्या काजूच्या तेलापासून रंग बनवावा. हां, म्हणजे तुमचं ॲडिशनल इन्कम झालं. हां, ते ॲडिशनल इन्कम झालं की परत ते त्यांना विकता आलं पाहिजे. तर वडिलांनी काजूचं तेल बनवलं. तेल बनवून रेझिन बनवलं. रेझिन बनवून रेड ऑक्साईड बनवला आणि तो रेड ऑक्साईड, काजूच्या तेलाचा रेड ऑक्साईड आम्ही मरीन इंडस्ट्रीला सगळ्या बोटी-बिटींना पाठवत होतो. कळलं का? असे परत बायोगॅस आहे. म्हणजे लोखंडाची टाकी आहे, तिथे स्टेनलेस स्टीलची टाकी बनवणे. हां, हे परत सगळ्या लोकांना म्हणजे त्याच किमतीत त्यांना स्टेनलेस स्टीलची टाकी. म्हणजे त्यांचं बायोगॅसचं लाईफ वाढलं. असे खूप केलेत. त्यांनी संशोधनाचे खूप केलेत आणि त्यांच्याबरोबर मला ते संशोधनात्मक काम करता आलं. हां, तर ती संशोधनात्मक जी दृष्टी आहे, ती मला त्यांच्याकडनं मिळाली आणि त्या संशोधनातली व्यावहारिकता ही पण मला त्यांच्याकडनं मिळाली. आणि चांगला त्यांनी हे केलं की झाडांशी सुसंवाद करण्याचा प्रयोग. त्यांनी 4 पेरूची झाडं लावली होती. आणि त्याने आम्हाला सांगितलं ही 4 पेरूची झाडं लावलेली आहेत आपण. मी ह्या पेरूकडे जाणार नाहीये. ह्या 3 पेरूंकडे मी जाणार. म्हणजे ते सकाळी उठले की सगळ्या झाडांशी हितगुज करायची. काय? तर त्याने आम्हाला सांगून की त्यांना कोणीतरी सांगितलं, त्याच्यावरनं प्रयोग म्हणून त्यांनी केला. ते काय करायचं, कोणी सांगितलं तरी त्याचा प्रयोग करून ती सत्यता पडताळून बघायची. तर कालांतराने 1-1.5 वर्षानंतर लक्षात आलं की ते झाड वाढलंच नाही. म्हणजे सगळ्या झाडांना पाणी सारखं, खत पाणी सारखं, ऑर्गॅनिक काय असेल ते खत पाणी सगळ्यांना सारखं. पण त्या झाडाची ग्रोथ झाली नाही. बाकी 3 झाडांची ग्रोथ त्याच्या डबल झाली. मग जो काही आपले जगदीशचंद्र बोस म्हणतात की झाडाला जीवन आहे, झाडाला संवेदना आहे, हे आम्हाला तिथे बालपणी हे वडिलांनी आम्हाला दाखवून दिलं. त्यामुळे मला जमिनीशी आणि झाडाशी संवाद करण्याची एक ती तिथे संस्कार झाले. तेव्हा मला नाही झालं, मला ते नंतर झालं. माझं स्किल विकसित नंतर झालं. पण तेव्हा मला ते संस्कार झालेले होते. ते माझ्यावर संस्कार झालेले होते. हां, आता पुढे मी 11वी नंतर 11वी नंतर नाही, 11वी नंतर मुंबईला गेलो होतो. पण 14वीला मी परत मुंबईला गेलो. मुंबईच्या फॅक्टरीचं लक्ष देण्यासाठी. हां, तर सूक्ष्मलहरींचा अभ्यास आणि इंद्रियांना साराम. हां, तर काय झालं, त्यावेळेला मी जेव्हा 14वीला मुंबईत गेलो, तेव्हा मी फॅक्टरी सांभाळायला लागलो. फॅक्टरीत लक्ष द्यायला लागलो. कॉलेज आणि फॅक्टरी. तर फॅक्टरीत राहून मी खूप खूप नवीन नवीन संशोधन केलं आणि प्रोडक्शन वाढवलं. हां, तर वडील म्हणाले, "ठीक आहे, हे छान केलंयस, पण हे पर्याप्त नाहीये. उभं राहून कोणी काम करून घेईल." ते म्हणाले, "नाही." आणि त्यांनी त्यांच्या खुर्चीवर मला बसवलं. आता तू फॅक्टरी सांभाळायची, पण खुर्चीवरनं हलायचं नाही. आणि आत्ता जे प्रोडक्शन वाढलंय काय, ते कमी होता नाही. कारण तू फॅक्टरीत उभं नाही राहायचं. मी म्हटलं ठीक, म्हणजे त्यावेळेला म्हटलं आता हे कसं करणार आपण काय, कारण ते चुकणार काय, लक्ष द्यायलाच लागणार काय. तर मग नंतर मी तिथे शांत डोळे मिटून बसायचो आणि प्रत्येक मशीनचा आवाज मी कानात साठवायला लागलो. हां, आणि प्रत्येक कुठला कट लावतात, काय लावतात, हां, हे सगळं साठवायला लागलो प्रत्येक मशीनचा. आणि मग मी फॅक्टरीत जाऊन फेरी मारली, कोणाला काय काम दिलंय, काय काम दिलंय हे बघण्यासाठी फेरी मारायचो. हां, काम द्यायचो मी, बरोबर. आणि येऊन खुर्चीवर बसायचो, बरोबर. खुर्चीवर बसल्यानंतर मी प्रत्येक मशीनचा आवाज कानात तो साठवलेला होता, त्याचा मी परत माझा प्रयास करायचो. हां, त्या प्रयासातनं काही मशीनचा आवाज मला कधी-कधी यायचा नाही किंवा वेगळा यायचा. हां, मग त्यावेळेला मी अचानक कंपनीत जायचो. मग काही वेळेला तो चुकीचं काम करत होता, मग त्याला त्याच्या निदर्शनाला आणून द्यायचो. हां, आणि काही वेळेला तो नसायचा, आवाज येत नाही,
तेव्हा तो गप्पा मारायला दुसऱ्या ऑपरेटरकडे गेलेला असायचा. म्हणजे त्याचंही काम नाही आणि त्या ऑपरेटरचंही काम नाही, बरोबर. पण हे मी बरोबर ते लोक काहीतरी गोष्टी करतात आणि मी आत येतो, काय हे घडत राहायला लागलं. तेव्हा माझी एक भीती निर्माण झाली की हा बरोबर त्याच वेळेला येतो, कळलं का. मग ही जी सूक्ष्म लहरींची अभ्यास आणि इंद्रियांना सराव, हा मला त्यातनं माझं विकसित झाला, ते संस्कार झाले माझ्यावर. आणि त्याचा उपयोग मला कुठे झाला सांगतो तुला. ऑफिसमध्ये काम करतात, हां, तर त्यांच्याकडनं चुका झाल्या, हां, तर त्या कशा निदर्शनाला येणार, हां, त्या तर त्यांनीच शोधल्या पाहिजेत, बरोबर. पण ऑफिसमधला स्टाफ असायचा आणि मी ऑफिसमध्ये असा सहज त्यांच्याशी गप्पा मारायला जायचो आणि सहज माझं कुठल्याही फाईलमध्ये मी काढायचो बाहेर आणि ती फाईल चाळायचो चाळायचो आणि वाचायचो ना. जे मी वाचायचो ना ते त्याच्यात काहीतरी छोटीशी चूक असायची. ह्या तो जो संस्कार झाला, म्हणजे तुमचं ती चूक पकडण्याची क्षमता किंवा ती चूक मला बोलवायची, मी इथे आहे, हे जो संवाद, त्या कागदाची संवाद, त्या चुकीची संवाद, हां, आणि मी तुम बघ जरा इथे चूक झाली रिपेअर कर, हं. आणि हे सारखं व्हायला लागलं. तर त्या ऑफिसवाल्यांना वाटत अरे ह्याला कसं काय कळतं आणि एवढं आम्ही छान काम करतो आणि हा चुकीचंच कसं काय, आणि ते चूक असतं ते रिपेअर करणं गरजेचं असतं, कळलं का. तर हा जो माझ्यावर संस्कार झाला किंवा ही जी काही मी 2 वर्ष प्रॅक्टिस केली, त्याचा उपयोग मला जमिनीची आणि निसर्गाच्या घटकांची सुसंवाद साधण्यासाठी उपयोग झाला. तो मी आता फुलपाखरांच्या बाबतीत, याच्या बाबतीत मला आता तो अनुभव येतोय. हां, तर ही ऊर्जा स्रोत मला माझ्या वडिलांनी माझ्या संस्कार करून माझ्यामध्ये ते विकसित केले. त्यानंतर माझी आई, 7वीला इथे आम्ही आलो. पहिली पण ती भयानक मेहनत करत होती, पण 7वीला आल्यानंतर इथे त्याला तिच्या कलागुणांना वाव मिळाला. मुंबईत काय असतं, मुंबईत पण ती खूप समाजप्रिय, समाजाला मदत करणे, म्हणजे दिवाळीचा फराळ आपला केला, इतरांना केला, आम्हाला घेऊन जायची, आम्हाला पण फराळ करायला मदत करायची. पण मुंबईत एक लिमिटेशन आहे तुम्हाला. इथे काय झालं, जिथे आम्ही राहत होतो तेव्हा इथे MIDC आणि काही नव्हतं, म्हणजे हॉटेल नव्हतं, काही नव्हतं. आणि आमच्या मागणं एक इथे गाव आहे गोंदियाळा म्हणून, वाडी आहे, हं. तर तिथे जाणारी लोक बाजारात जायची, तेव्हा रिक्षा नाही, काही नाही, चालत जायची लोक, हां. तर त्यावेळेला आमच्या फ्रीजमध्ये ताक, कोकम सरबत, लिंबू सरबत, पेज, उकड्या तांदळाची पेज, मग आलेल्या ती द्यायची. तिला ते खूप आवडायचं, मनापासून आवडायचं, लोकांना जेवू घालणं वगैरे वगैरे. म्हणजे हा तुझा निस्वार्थ भाव होता ना, तो तिचा निस्वार्थ भाव भरपूर होता. माणसं जोडण्याची कला, निस्वार्थ प्रेम, हां, प्लस तिची खाद्य संस्कृती. पेढे आम्ही घरी बनवायचो, जेवण तर ती फॅन्टास्टिक, सगळ्या प्रकारचं जेवण, हां. ते मी मग 7वीत वडिलांनी पहिले गुरु माझे जेवण शिकवणारे वडील, हां, आणि आईचे पण गुरु वडील. कारण ती कुठेतरी हॉटेलमध्ये कुठला पदार्थ त्यांना आवडला, ते फक्त त्याचं विश्लेषण करायचं, असा लागला का तिने बनवलंच म्हणून समजा, हां. तर ते तिचे गुरु आणि तिची ऊर्जा, आणि ते मग आम्ही अनुभवलं बरोबर. मग ते मी पण आता चांगल्यापैकी सगळ्या व्हेज नॉनव्हेज सगळं जेवण बनवतो, हां. तर ते मला तिच्याकडनं मिळालं. लोककलेबद्दल मला तिच्याकडनं, ती स्वतः फुगडी घालायची, ती ओव्या म्हणायची, काय. तर त्यामुळे, आणि ते तिचा गोडवा खूप होता, हां. मग त्याची मला आवड निर्माण झाली. तर ते जी काही संस्कार आहेत ते मला आईकडनं मिळाले. आता हे करत असताना लहानपणापासून, म्हणजे 7वी पासून आमच्याकडे एक कॅसेट होती, हां. त्याच्यात अरविंदोंविषयी एक माहिती होती, हां. ती मी कायम सतत मला वेळ मिळाला की ऐकायचो. का कोणास ठाऊक, भरपूर ऐकायचो ती कॅसेट, हां. मग अरविंदांकडे माझा एक ओढा होता, हां. त्यानंतर मग मी पॉंडिचेरीला जाऊन आलो. पॉंडिचेरीला ते सगळं बघितलं, त्यांचं पॉंडिचेरीमधलं शेती आधारित जीवनशैली वगैरे वगैरे, आणि त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन, हां. आता ह्या दरम्यान, आता हे पॉंडिचेरीला जाण्यापूर्वी, हां, माधवी आमच्या, म्हणजे माझं लग्न झालं, माधवी आमच्या जीवनात आली, हां. तर ह्या सगळ्या गोष्टी मी माधवीशी शेअर करायचो, आणि म्हणजे हा जो वारसा आहे, हां, तो वारसा गोष्टी रूपाने मी माधवीवर संस्कारित केला, माधवीकडे हँडओव्हर केला, बरोबर. आणि त्याचबरोबर 7वी पासून माधवीला ते सर्च रिपोर्ट काढणं वगैरे माधवीला पण आहे, माधवीने पण काढलेलं आहे.
तिला ते ज्ञान आहे. आणि मग तिचे काही वैज्ञानिक प्रयोग करा, त्याला मदत करा. तिला काही अडलं तर तिला मी माझ्या पद्धतीनं शिकवायचो, ते तिला आवडायचं. शालेय पद्धतीने मी माझ्या पद्धतीने, ते तिला आवडायचं. तिथे म्हणजे आमचा सुसंवाद व्हायला लागला. आणि त्याच्यातनं मग वैज्ञानिक, आता ही झालं माझं पारंपरिक ना. हां, ती शिकत होती. ते पारंपरिक मी तिला पण सांगितलं होतं. पण पारंपरिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे दोन वेगळे आहेत. आणि मी एज्युकेशन घेतलं भूगोल, पण माझं लक्ष नव्हतं. कारण मला ते बिझनेसचं एवढं डोक्यात भरलं होतं. 7वीपासून मी बिझनेस सांभाळत होतो, फॅक्टरी सांभाळत होतो, वायमनगार्डला सेल परचेस वगैरे ते सगळं करत होतो. म्हणजे डोक्यात जास्त बिझनेस होता. काय त्यामुळे आपण शिकलं पाहिजे, सिरियसली शिकलं पाहिजे, ते केलं नाही. काय तर मग आता तेव्हा अडचण व्हायला लागली. आता हा आवड आहे, ती पुढे न्यायला पाहिजे. मग त्याला मला माधवी मिळाली. आणि मग माधवीनी ती जी माझी शेतीची आवड होती, त्या शेतीच्या आवडीला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. मग ती माझ्याशी चर्चा करायची, वैज्ञानिक दृष्टिकोन द्यायचा. मग त्याच्यातनंच माझ्या वाचनात भूमी कॉलेजबद्दल आलं. आणि भूमी कॉलेजबद्दल मी तिला सांगितलं. तिने भूमी कॉलेजचा कोर्स केला. काय तर हे सगळं जे आहे आज, जीवेशा तिची संस्था आहे, तिने स्थापन केली. पण त्या जीवेशा संस्था स्थापन करण्यामागची जो इतिहास आहे, तो आता मी तुला सांगितला. आणि आपली आवड जी असते ना, माझी आवड जी आहे ती माझ्यापुरती नसते. ती आवड आपण पुढच्या वारसाला दिली पाहिजे. आणि ती आवड माझी नव्हतीच. म्हणजे माझी आवड निर्माण झाली, पण त्याला कारणीभूत माझ्या घरातले आजी आजोबा, आई वडील हे कारणीभूत आहेत. अरविंदो आहेत, हे कारणीभूत आहेत. आणि मग ती आवड मी जेव्हा माधवीला दिली, मग त्या माधवीला दिल्यानंतर मग तिने वैज्ञानिक तिने BSc इन बायोटेक्नॉलॉजी केलंय. जीवेशाचा जो आता उद्देश आहे तोच अगोदर पण होता का, याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. नाही, हा विकसित होत गेला. उद्देश पण ध्येय पण विकसित होत गेलं. म्हणजे पहिल्यांदा जीवेशा आम्ही स्थापन केली, त्यावेळेला उद्देश काय होता की जी शहरी जीवनशैली आहे, तर शहरी जीवनशैलीमध्ये माधवीचं शिक्षण सगळं शहरात झालेलं आहे. पण तिला ग्रामीण भागात काम करायचं होतं आणि शैक्षणिक विषयावर काम करायचं होतं. मग तिने डोक्यात असं केलं की आपण जे पर्यावरणपूरक काहीतरी वर्कशॉप घ्यावे, आणि पर्यावरणाचा अवेअरनेस करावा. शाळांमध्ये जाऊन आपण वेगवेगळे छोटे छोटे वर्कशॉप घ्यावे. मग त्या दृष्टीने जीवेशाची तिने स्थापना केली. आता ती स्थापना करण्याच्या दरम्यान मेन फोकस घेतला शेती फोकस घेतल्यानंतर ते विषमुक्त अन्न. मग विषमुक्त अन्नासाठी मग आम्ही पाळेकर गुरुजींचे निवासी शिबिर माधवी आणि मी एकत्र केलं. मग त्यानंतर वेगवेगळे ज्यांना मी ह्या क्षेत्रातल्या गुरुजनांना भेटत होतो, त्या माधवीची पण त्यांच्याशी गाठभेट घातली. माधवीने त्यांच्याबद्दल बरोबर जास्त आपला परिचय केला. आता मी भटकाकांकडे पहिलं 2 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर 15 दिवसाचं निवासी प्रशिक्षण केलं. मी 15 दिवसाचं कंप्लीट करता मी माधवीला पण प्रशिक्षण घ्यायला लावलं. आणि ते प्रशिक्षण प्लस भूमी कॉलेजमध्ये आता काय झालं की मी माधवीला हे सांगत होतो, ती जीवनशैली वगैरे वगैरे मी सांगतोय त्याच्यावरती विश्वास ठेवत होती आणि ते फॉलो करत होती. पण कसं असतं, आपण आपल्या आता वडीलधाऱ्या लोकांचं ऐकतो आणि ते आचरणात आणतो. त्यावेळेला एक ऊर्जा वेगळी असते. म्हणजे तुम्ही तेव्हा तुमचं काय असतं की आपलं एक चांगलं आहे, आपल्याला चांगलंच सांगणार वगैरे असा असतो. पण भूमी कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांना तिने जे मी आता अरविंदोंचं म्हणतो आहे, ते सगळं इंटरनल इकॉलॉजी, म्हणजे मनुष्याची इंटरनल इकॉलॉजी ह्या सब्जेक्ट खाली जे काही दोष असतात ते कसे बाहेर काढून टाकायचे जंगलात जाऊन, तर सगळा त्यांना कोर्स असतो. आणि तो तिने प्रयोग केलेला आहे. तिने अरविंदोंच्या मातृमंदिरमध्ये जाऊन त्यांचे पटलं आहेत, त्या पटलाचा पण अनुभव घेतलेला आहे. म्हणजे माधी माझ्या पुढे जाते. तो सगळा तिचा एक विकसित झालेला आहे. मग त्यानंतर काय झालं, भूमी कॉलेजमधनं तिने सगळा तो कोर्स कंप्लीट केल्यानंतर मग त्याच्यात शाश्वत जीवनशैली आली. म्हणजे पहिलं फक्त
एक अन्न होतं, विषमुक्त अन्न होतं. आता शाश्वत जीवनशैली आल्यानंतर मग तिने साबण विकसित केला, नॅचरल सोप. मग मी ट्रेनिंग घेतलं, नैसर्गिक बांधकामाचं ट्रेनिंग घेतलं. नंतर मग इंधनावर आम्ही काम केलं. हां, मग असे शाश्वत जीवनशैलीशी निगडीत काही कोर्स तिने केले, काही कोर्स मी केले. असा तो प्रवास सुरू होत गेला. आणि भट काकांचं जेव्हा मी प्रशिक्षण घेतलं आणि भट काकांनी इंद्रिय शेती हा कॉन्सेप्ट खूप मला आवडला, की शेती करणाऱ्यांची कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, तशी आत्मा, मन आणि प्राण, तशीच निसर्गाची कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, आत्मा, मन आणि प्राण यांना एकरूप करून केली जाते ती शेती, इंद्रिय शेती. तर हा कॉन्सेप्ट माझ्या मनावर इतका बिंबला, कारण मला जे ऊर्जा स्तोत्र मिळाले होते ना, तर त्या ऊर्जा स्तोत्रासाठी हे आणखी खूप सुंदर झालं. आणि मग माझा जो काही एक अनुभव होता, त्यातनं मला भट काकांचा तो विचार खूप आवडला. आणि मग मी आणखी भट काकांचे 4 नियम, चक्रीयता, परस्पर अवलंबत्व, सहजीवन, बहुविविधता आणि समानता, मग हे शेतात कसे उभे करता येतील, त्यासाठी माधवी आणि मी म्हणजे दोघांनी डिस्कस करून आम्ही केलं. आम्ही जेव्हा पाळेकर गुरुजींकडनं करत होतो, पाळेकर गुरुजींच्या ह्यानी पाळेकर गुरुजी ह्यानी करून आम्हाला यश मिळालं. जमीन सुपीक होत होती. पण होत होतं काय माहिती का, सुपीक झालेली जमीन 4 महिन्याच्या पावसाने वाहून जायची, मग परत सुरुवात. त्यामुळे एका टप्प्याच्या पलीकडे आम्ही जात नव्हतो. पण भट काकांनी काय सांगितलं, की काही ह्या 4ही व्यवस्था विकसित करताना तुम्हाला काय करायचं आहे, तर जमिनीची सुपीकता, ऊन, वारा आणि पाऊस ह्यांनी नष्ट होणार नाही त्याचे उपाय योजले पाहिजेत. मग त्याच्यात कोर झोन, बफर झोन, हवेचा अटकाव करणं, पाण्याला हे करण्यासाठी मग लाकूड जमिनीवर पसरवणं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आमची सुपीकता टिकून राहिली आणि वेगवेगळी तणं यायला लागली. आणि आज आपलं काय झालं, आता छानपैकी आपल्याला नारळाचं तो उत्पन्न वाढतंय, ते प्रोग्रेसला आहे, त्याची हेल्थ चांगली आहे आणि जैवविविधता जी वाढतीये ना, फुलपाखरांचे प्रकार, पक्ष्यांचे प्रकार. आता हॉर्नबिल बिनबिन आपल्याला नेस्टिंग करायला करतील बहुतेक, कारण काय होत ते इथे असतात. खूप पक्ष्यांचे नेस्टिंग आहे. आपण कुठे आहोत, आपण MIDCत आहोत. म्हणजे आपल्या 2 एकर सोडून बाकीच्या सगळे इंडस्ट्रीज आहे. असं असून सुद्धा शुद्ध हवेचे जे इंडिकेटर आहेत, मग ते लायकेनवर उगवलेलं मशरूम असू दे किंवा तो कोळी असू दे, जो 25-25 फुटाचं जाळं जो डीप जंगलामध्येच करतो, असं तज्ज्ञ मंडळींकडनं आम्हाला कळलं. मग ते जेव्हा अनुभव यायला लागले, की आपली परिसंस्था ही खूप छान विकसित होते. आता हे जेव्हा लक्षात यायला लागलं, तेव्हा परत हा प्रवास सुरूच होता. हा प्रवास सुरू असता असता माधवींनी एक विचार मांडला. माधवी म्हणायला लागली, की आपण 2 एकरमध्ये करतोय, मान्य, पण त्यांनी काही आपल्याला शाश्वतता येणार नाही आपल्या जीवनशैलीमध्ये. मग त्याचा मग भट काकांची वगैरे जेव्हा आम्ही विचारविनिमय केला, तेव्हा भट काकांनी कमीत कमी 100 एकर क्षेत्र संलग्न जर तुमचं असेल तर तेवढा भाग शाश्वत होऊ शकतो. मग आता ह्याच्यावर विचारमंथन चालू झालं, की हे कसं करता येईल. तो एक प्रोग्रेस चालू झाला. मग तो प्रोग्रेस चालू झाला तर म्हटलं, आधी आपल्याला काय करायला लागेल, शाश्वत जीवनशैलीचे काय काय कंपोनंट आहेत. म्हणजे एक निवास झाला, म्हणजे तुमचा निवास हे पर्यावरणपूरक असलं पाहिजे. मग त्याची स्किल्ड आपण अडॉप्ट करूया. अन्न झालं, मग अन्नामध्ये काय झालं, फळबाग आहे, हंगामी पिकं आहेत, ही सगळं आहे. मग त्याचं तुमचं मॅनेजमेंट कसं होईल, मग ते कमी मनुष्यबळामध्ये कसं विकसित करता येईल. मग त्या अन्नांचं स्टोरेज करण्यासाठी आपल्याला काही तंत्रज्ञान विकसित करायला लागेल का, त्यांचं प्रक्रिया करण्यासाठी. आता ह्या प्रक्रियामध्ये परत जीविशामध्ये माझी पत्नी सौमिलन हिचा सहभाग फार मोठा आहे. तिला आवड विविध, म्हणजे माझ्या आईकडचा वारसा, आईला जी आवड होती ती तिलाही आवड आहे. तिला वेगवेगळे पदार्थ करण्याचा आणि वेगवेगळ्या प्रकारची लोणची करतात. मग मिरीचं मिक्स लोणचं हे सगळं
इकडच्याच आपलंच उत्पादन लोणची करतात. आंबापोळी, फणसपोळी, गुलकंद, काय मुखवास, काय बोंडुवापासून परत मुखवास, तिचे प्रयोग चालू आहेत. तिचं ते एक क्षेत्र तिला छान मिळालं आहे. आता त्याच्यात काय होतं बघ, आता आम्ही मुंबईत पण राहिलो आहे. तर मुंबईत तिचं काय होत होतं, तिला स्वतःला एम्ब्रॉयडरीची आवड आहे, संगीताची आवड आहे. ती आवड जोपासत होती. हां, आणि फक्त म्हणजे घराला लागणारं सामान आणणे दररोज जाऊन बाजारात, ते शिजवणे आणि देणे, ह्याच्यात तिचा पुरा दिवस जात होता. काय, आणि तिला स्वतःसाठी जगायला काहीच हे नव्हतं ना. आता काय झालं, तिचं एक विश्व निर्माण झालं आणि तिला एक काहीतरी आवड जोपासायला कारण निर्माण झालं. हां, म्हणजे आपण काय म्हणतो की शहरी जीवनशैली, शहरी जीवनशैली नवरा बायको काम करतायत, ते कोणासाठी तरी काम करतायत ना. त्याचा त्यांना मोबदला मिळतोय ना, स्वतःसाठी नाही ना करत आहेत. आता इथे आपण काय करतोय, स्वतःसाठी करतोय. कळलं का, स्वतःच्या आनंदासाठी करतोय. असं प्रत्येक जण, मी माझ्या आनंदासाठी काम करतोय, मला आवडतो तो विषयात मी डॉक्युमेंटेशन, फोटोग्राफी ह्या सगळं करतोय. माधवीच्या याला करते. मयूर ह्या स्वच्छ हवेत त्याला त्याची व्यायामाची आणि एक्सरसाइजची आवड आहे, तीच जोपासतोय. नयन आपला आवड जोपासते. तर हे लोकांना ह्याचं मूल्य तू कसं करणार लोकांना? कारण काय, लोक काय होत आहे, आता शहरात राहतायत, पैसे कमवत आहेत आणि आनंद विकत घ्यायला जात आहेत. तर आनंद विकत नाही घेत आहेत ना. तर आनंद काय आहे, हा जगायचा असतो. म्हणजे जगणं, तुला जर शाश्वत पहिलं जगणं, जीवनशैलीचं जगणं हे पण आलं ना. मग जगणं म्हणजे काय, ते परिपूर्ण व्हायला पाहिजे ना. ते व्हायला लागलं. मग ते होता होता त्यावेळेला मग जे आमचा उद्देश होता की शेती आधारित जीवनशैली, ते तर परिपूर्ण झालं आणि ते छान झालं. माधवीनी कार्बन ऑडिटिंगचा समुचितमध्ये कोर्स केला होता. मग ते 2-3 कंपन्यांच्या मुंबईचं त्यांनी ऑडिटिंग पण केलं. तो तिच्याकडे अनुभव होता आणि कार्बन क्रेडिटवर मी पण पहिला अभ्यास केलेला होता. मग ह्याच्यातनं तिने मग सांगितलं की आपण आपल्या कंपनीचं, जसं आपण मुंबईत होतो त्यावेळेला आम्ही घनकचरा व्यवस्थापन करत होतो आणि त्या आपलं कार्बन फुटप्रिंट कसं आपल्याला करता येईल, पाण्याचा वापर किंवा ती स्वतः हे बनवायची क्लिनिंग, बायो क्लिनर, हार्पिक वगैरे वापरायची नाही, कारण का ते बरोबर नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्या शहरात असताना ती जी करत होती, त्या अनुभवातनं तिने सांगितलं की आपण आपल्या कंपनीचं कार्बन फुटप्रिंट, पाण्याचा फुटप्रिंट, हे कसं इम्प्रूव्ह करू शकू, ह्याच्यावर आपण फोकस करूया. मग झाला उद्देश कार्बन फुटप्रिंट, पाण्याचं फुटप्रिंट आणि इकॉलॉजिकल फुटप्रिंट. मग त्या उद्देशावर आम्ही काम करायला लागलो. मग त्या उद्देशात आम्हाला भटकाकांची खूप मदत झाली. आपण आता हे कार्बन फुटप्रिंट वगैरे जर आपण व्यवस्थित ते मॉडेल विकसित केलं आणि 30 लोकांचं जे सगळी गरज, अन्नाची, शुद्ध हवेची, शुद्ध पाण्याची गरज आपण भागवू शकलो, मग आणि तर काय होईल, कंपनीला एक पर्यावरणीय एक चांगलं सर्टिफिकेट मिळू शकेल, कंपनीची प्रतिष्ठा वाढेल. आणि हे मॉडेल आपलं जर आणखी विकसित झालं तर MIDCतल्या सगळ्या कंपन्यांना आपण ते त्यांना देऊ शकतो आणि त्यांना आपण काही सहाय्य असलं तर सहाय्य करू शकतो. आणि मग ही 300 एकरची MIDC आहे. त्यातल्या 50% लोकांनी जरी आपलं प्रपोजल एक्सेप्ट केलं काय, तर 150 एकर होतं ना. मग तो आपली एक इकोसिस्टम एक चांगली होईल असा एक विचार आहे. आणि त्यात जर यश आलं तर इतर पण MIDC ते स्वीकारतील. बरोबर. आता लक्षात घे, ह्याच्यातनं काय आम्हाला आकलन झालं की आता पर्यावरणाचं संवर्धन करायचं आहे. मग तिथे ते हळूहळू मग जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हे नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना सुचायला लागल्या. त्या उपाययोजना कुठल्या, तर हे कार्बन फुटप्रिंट औद्योगिक ह्याला शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी आता रासायनिक खत, कार्बन फुटप्रिंट त्यांचं काही हे नाही. त्यांना जर नैसर्गिक शेतीकडे आपण वळवलं तर ते आपल्याला शक्य होईल. आपल्या भारतामध्ये अजूनही 60% जनता ही शेतीवर अवलंबून आहे. मग त्यांना जर आपण नैसर्गिक शेतीमध्ये कन्वर्ट करू शकलो तर खूप मोठं रोजगार हा नैसर्गिक
ह्याच्यावर होईल. त्याचबरोबर इंडस्ट्रीला पण 50% इंडस्ट्रीला जरी आपण कार्बन फुटप्रिंट आणि पाण्याच्या फुटप्रिंट वरनं आपण कन्वर्ट करू शकलो तर ते जागतिक तापमान वाढ नियंत्रित करण्यासाठी एक उपयोगी पडेल. आता एक बघ, आता जो रोजगार आहे, आता तो समजा 100 लोकांना रोजगार आहे आणि सरकार पण त्याला प्रमोट करते, ते पर्यावरण विनाश करणाऱ्या रोजगाराला. त्यामुळे जंगल तुटतंय आणि काय होतंय, आपल्याला गरज नसताना त्या वस्तू विकल्या जात आहेत आणि त्याचं प्रोडक्शन वाढवून ती जी काही डिमांड अँड सप्लायच्या ह्याच्यात GDPच्या ह्याच्यात अडकलेली सगळी ती व्यवस्था आहे. ह्याच्यातल्या त्या व्यवस्थेतल्या 50% लोकांमध्ये आपण जर हा हरित रोजगार निर्माण करू शकलो आणि शेतकऱ्यांना पण शेतकरी हरितच आहेत पण ते निसर्गपूरक शेतीकडे करू शकलो तर पारडं कसं होईल. आता 100 लोक जर पर्यावरण विरुद्ध रोजगारात सामील आहेत, 0.1% पण आजच्या तारखेला नाही. पण हे 100 आहेत आणि इथे जर 50 जर हरित रोजगारामध्ये झालं तर मग शाश्वतता, जीवनशैलीत पण शाश्वतता येईल आणि जे काही जागतिक तापमान वाढ आहे, हवामान बदल आहे, त्याच्यात नियंत्रित करण्यासाठी आपल्याला यश येईल असा आम्हाला विश्वास वाटायला लागला. आणि मग तिथे उद्देश हा झाला की जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हे नियंत्रित करण्यासाठी आपल्याला करायचं आहे. हा तिथे उद्देश पक्का झाला. आतापर्यंतचा जो तुम्ही प्रवास केलाय त्याच्यात तुम्हाला कोणाकोणाचं मार्गदर्शन मिळालं? खूप गुरुजनांचं मार्गदर्शन मिळालं. उदाहरणार्थ सुभाष पाळेकर गुरुजींचं मार्गदर्शन लाभलं. खके सरांनी जे एअर इरिगेशनच्या बद्दल जे लिखाण केलं आहे त्याचा अभ्यास करायला आम्हाला उपयोग पडला. त्याचबरोबर कोठारे सरांनी जे व्यावहारिक नैसर्गिक शेती विषयी माहिती दिली आहे त्याचा खूप उपयोग झाला. केतकी माणसेंनी जे रिस्टोरेशन किंवा पर्यावरणाविषयी त्यांनी जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं ते उपयोगी पडलं. तसंच वने काका म्हणून आहेत, त्यांच्यामुळे एक संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी त्या दृष्टीने आम्हाला त्यांचा उपयोग झाला. आता हे काय झालं माहिती आहे का, तुला सांगू की मी एक भारावून गेलेलो होतो ना की मला शेती आधारित काहीतरी करायचं आहे, आजीसारखं निर्माण करायचं आहे. म्हणून मी सगळ्यांना भेटत होतो आणि सगळ्या म्हणजे आपले नॅचरल बिल्डिंगचे बिजू अण्णा असतील त्यांच्याकडनं मी कोर्स पण केला 10 दिवसाचा. नंतर प्रतीक धनमेर आणि ते डिझाईन जत्रा त्यांच्याशी सगळ्यांनी भेटलो. असं खूप भारतभर मी फिरलो याच्यासाठी. पण झालं काय माहिती आहे की ज्या वेळेला तुम्ही हा विषय आहे ना, नैसर्गिक शेती आणि शेती आधारित जीवनशैली, ह्याला खूप मोठे अँगल्स आहेत किंवा त्याच्यात खूप मोठा विस्तार आहे त्याचा. खूप ज्ञानांच्या वेगवेगळ्या शाखांचा त्याच्यात अंतर्भाव आहे. पण ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या शाखांना भेट देता त्यावेळेला तुमचं कन्फ्युजन होतं किंवा तुमचा गोंधळ होतो. तो माझा खूप झाला, त्यामुळे चिडचिडेपणा माझा वाढायला लागला. काय आता मलाच सुचत नव्हतं आता आपण सुरुवात कुठून करायची आणि काय करायचं. तर त्या सगळ्यानं जो मार्ग मला दाखवला तो भट काकांनी. भट काकांकडे पहिलं मी 2 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं, नंतर 15 दिवसाचं प्रशिक्षण वर्ग, निवासी प्रशिक्षण वर्ग केलं. नंतर 1 वर्षाचा तो कोर्स मला खूपच आवडला, ऑनलाईन कोर्स. त्यांनी 60 विषय, जो खूप गोंधळ मी तुला सांगतो ना, 60 वेगवेगळ्या विषयांवर कसा एकामेकाशी ते इंटरलिंक आहेत ते भट काकांनी उलगडून दाखवतो. तो 1 वर्षाचा कोर्स आणि त्या कोर्स खूप छान आहे, कोणीही तो करावा. त्यानंतर आता हे पुस्तक माझ्या हातात पडल्यानंतर मला ह्या पुस्तकाबद्दल खूप छान वाटलं. कारण आपण जे आता म्हणतोय ना जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल नियंत्रित करायला पाहिजे, ही काकांची इच्छा आहे. म्हणून काका नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आणि निसर्गपूरक जीवनशैली हे सगळ्यांनी स्वीकारावी म्हणून काकांचे प्रयत्न खूप जोरदार चालू आहेत. आणि काकाकडे खूप शिष्य येत आहेत आणि ते निसर्ग आधारित जीवनशैली जगत आहेत. कळलं का. तर हे पुस्तक किंवा काकांचा कोर्स हा कसा उपयुक्त आहे आणि आम्हाला त्याचा काय फायदा झाला ते बघण्यासाठी आपण शेतावर जाऊया. माझ्या हातात माझ्या गुरुजींचं पुस्तक आहे, शाश्वत नैसर्गिक शेती.
ह्या पुस्तकाचं महत्त्व हे आहे कारण भट काकांनी ह्याच्यात वेगवेगळे विभाग केलेले आहेत. त्यातला सेंद्रिय शेती म्हणजे काय हा जो पहिला विभाग आहे, यातनं आपल्याला सेंद्रिय शेती म्हणजे काय हे आकलन होतं आणि पुढे शेती करताना ज्या काही तंत्रज्ञानं किंवा निसर्गाची व्यवस्था समजून घेण्यासाठी पुढचे विभाग आहेत. पण पहिला विभाग फार महत्त्वाचा आहे. पहिल्या विभागात प्रत्येक मनुष्याला अन्न हे हवं आहे आणि ते अन्न हे पोषण मूल्य युक्त असणं गरजेचं आहे. मग पहिल्या विभागात आपण अन्न कोणतं ग्रहण करावं ह्याविषयी ज्ञान घेण्यासाठी पहिला विभाग फार महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने ते जाणून घेतलं पाहिजे. आता पहा की आता अशी एक अवस्था विकसित झालेली आहे की लोक जागृत झालेत की ते कुठलाही प्रॉडक्ट विकत घेत असताना त्याच्यात ह्युमन म्हणजे माणसाचं कुठे शोषण होत नाहीये ना, लहान मुलांचं शोषण होत नाहीये ना, असं मार्क असलेलंच प्रॉडक्ट घेतात. मग ज्यावेळेला आपण उदाहरणार्थ कॅडबरी आहे, मला वाटतं कॉफी आहे, तर तिथे जर लहान मुलांचं शोषण होत असेल किंवा फटाके आहेत, फटाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलांचं शोषण होतं, मग हे अवॉइड करतात काही लोक. मग तीच धारणा आता ह्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला दैनंदिन गरज नाही येते, पण जे दैनंदिन गरज आहे अन्न, मग ते आपण जे ग्रहण करतो ते सुरक्षित आहे का, त्याचबरोबर ते आपल्याला अन्न सुरक्षा देणार आहे का. तर अन्न सुरक्षा म्हणजे काय की मला बाबा खायला भात पाहिजे, माझं पोट भरलं, ही सुरक्षा होणार नाही. तर माझं शारीरिक मानसिक बौद्धिक पोषण करणारं अन्न मला मिळणार आहे का. कारण अन्न हे आपण ग्रहण केल्यानंतर त्यातनं अन्नरस निर्माण होऊन माझ्या शरीरातील सगळ्या अवयवांचं पोषण होणार आहे. त्याचबरोबर माझ्या परिसंस्थेचं पोषण होणार आहे का. म्हणजे ज्या वेळेला एखादा शेतकरी अन्न निर्माण करतो त्याची जी पद्धत असते त्या पद्धतीमुळे शुद्ध अन्न, शुद्ध हवा, शुद्ध पाणी निर्माण होण्याबरोबरच आल्हाददायक वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा ह्या ज्या मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत त्याची पूर्तता होते आहे का हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक फार उपयुक्त आहे. हे प्रत्येक व्यक्तीने वाचावं. आणि आपले जे काही तुम्ही ग्राहक आहात, तुम्हाला अन्न लागणार आहे, तर ते पुरवणारा जो शेतकरी आहे किंवा जो कोण तुमचा पुरवणारा आहे त्याच्याकडे तुम्ही जर मागणी केलीत की ह्या 5 गरजा पूर्ण होणाऱ्या शेतकऱ्याकडनं तुम्ही अन्न घेणार आहात, तर काही प्रमाणात आपलं जे पर्यावरणाचं प्रश्न निर्माण झालेला आहे, म्हणजे जे प्रदूषण निर्माण झालेलं आहे, ते रोखण्यासाठी यश मिळेल आणि जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलावर नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला मदत होईल. आता हा जो गादीवाफा आहे, कायमस्वरूपी गादीवाफा, हे भट काकांचं तंत्रज्ञान आहे, हे आम्ही विकसित केलेलं आहे. तर त्याचबरोबर ह्या 2 गादीवाफांमधली ही जी काही वाट आहे, इथे आम्ही नारळाची झावळं टाकली होती. आता ही बघा पूर्ण त्या पावसाच्या माऱ्यामुळे पूर्ण झावळांचं विघटन झालंय आणि इथे तुम्ही बघू शकता, ही बघा गांडुळांची पूर्ण विष्ठा, ही गांडुळांची विष्ठा दिसतेय. त्याच नंतर इथे बुरशी दिसतेय, अळम्यांचे प्रकार दिसत आहेत. ह्या सगळ्या ज्या अन्न साखळ्या आहेत त्या इथे विकसित होत आहेत. त्याचबरोबर जमिनीचं जे सुपीकपणा वाहून जाणार होता तो इथे अडवला गेला, आणि पाणी पण मुरवलं गेलं. काकांनी आम्हाला चक्रीयता, बहुविविधता, परस्पर अवलंबत्व आणि सहजीवन आणि समानता हे निसर्गाचे जे 4 नियम आहेत ते छानपैकी समजावून सांगितले. आणि त्या नियमांचं आकलन झाल्यानंतर आम्ही ही नारळाची बाग विकसित केली. आता तुम्ही बघताय की ह्या नारळ बागेमध्ये इथे केळी आहेत, लुकेना पण दिसतंय, गिरीपुष्प दिसतंय, हे जे कुंपणावर आहेत. त्याचबरोबर तुम्हाला इथे अननस दिसत आहेत, सोलिया दिसत आहेत, माली दिसत आहेत, अडुळसा दिसतो आहे, तिथे पुढे एरंड दिसतो आहे, मिरी दिसते आहे, लुकेना दिसतो आहे, इथे अळू दिसत आहे,
तर हे सगळं बहुविधता झाली. ही नारळाला जी आवश्यक आर्द्रता आहे त्या आर्द्रतेत येणारी ही पिकं आहेत आणि त्याच्या खाली मिळणाऱ्या सूर्यप्रकाशावर ह्यांची वाढ होते आहे. पण ते नारळासाठी उपयुक्त आहेत. आता नारळ बघा, ह्या नारळांचं आम्हाला उत्पन्न आता वाढत चाललेलं आहे. आता 80 नारळ प्रति झाड आम्हाला सरासरी मिळत आहे. आता हे जे शक्य झालं ते शक्य होण्याचं कारण बघा, हे आच्छादन बघा तुम्ही. आता ह्याच्यावर गवत पण आलेलं आहे आणि हा आम्ही काडी कचरा जो टाकला त्या काडी कचऱ्यातनं, आता हा काडी कचरा मी बाजूला करतोय. हे बघा, हे जे आता तिथे गांडुळांची विष्ठा दिसतेय किंवा हे बघा सगळं, ही जी माती आहे ती किती बघा मुलायम झालेली आहे. हा सगळा जो होण्याचं कारण की आपण पावसाचं पाहता, इतका पाऊस पडून गेला तर तरी माझं ते माती वाहून नाही गेली, सुरक्षित राहिली. तर इथे जाग्यावर कंपोस्टिंग होते. जाग्यावर कंपोस्टिंग होऊन वेगवेगळ्या वनस्पतींचा जो काष्ट आहे, म्हणजे आम्ही इथे जे छाटणी करून इथे टाकतो त्यातनं जे कंपोस्ट तयार होतं त्यातनं नारळाला अन्नद्रव्य मिळतात. तर हे चक्रीयता, बहुविधता, सहजीवन, परस्पर अवलंबत्व आणि समानता, हे जे काकांनी आम्हाला नियम निसर्गाचे समजून सांगितले त्यामुळे हे आम्हाला शक्य झालेलं आहे. तर हे नियम फार महत्वाचे आहेत. त्याचबरोबर प्रत्येक पिकाला आवश्यक असणारी आर्द्रता आणि सूर्यप्रकाश ह्याचं नियोजन कसं करायचं हेही काकांनी आम्हाला समजून सांगितलेलं आहे. आता हे आमचं घर आहे आणि त्याला हा वरांडा आहे आणि हे अंगण होतं. तर तिथे आम्ही आता ही एक शेड उभी केली आणि त्याचं पावसाचं आता नियोजन चालू आहे. वरती वेलवर्गीय वनस्पती सोडायच्या, फुल वनस्पती सोडायच्या. काकांनी सांगितलं सुगंध हा मनुष्यासाठी फार महत्वाचा आहे, म्हणून सुगंधी पुष्टीवर्धनम, म्हणजे सुगंधाने आपले प्रकृती, आपलं अन्न ग्रहण करण्याची आपले जे काही हे आहेत, म्हणजे आपल्या जी काही मायक्रोब्स आहेत किंवा काय आहेत त्या सुगंधाने उत्तेजित होतात आणि त्यांच्या क्रिया छान होतात. त्यामुळे सुगंधाचं महत्व फार आहे. तर आपण इथे फुलं वेलवर्गीय फुलं झाडं लावून आपलं इकडचं वातावरण कसं सुगंधित ठेवता येईल, आल्हाददायक ठेवता येईल. आणि जो अनुभव आपण तिथे घेतला बागेमध्ये की आपल्याला मायक्रो क्लायमेट निर्माण करता येतं, मग ते मायक्रो क्लायमेट निर्माण करून आपल्या निवासी घरामधली हवा आपल्याला आवश्यक अशी थंडगार करता येईल का, जेणेकरून आपला विजेचा वापर कमी होईल. त्या दृष्टीने हा आता आम्ही प्रयोग करत आहोत. आता हे यू शेपचं आम्ही एक तळं विकसित करतो आहोत की जे आता हे पाऊस जोरदार पडला की पाणी असतं आणि नंतर मुरूम असल्यामुळे पाणी भूगर्भात जातं. हे पाणी नंतर आम्ही कोकणात भरपूर पाऊस पडतो, हे नंतर प्लास्टिकचं अस्थिरीकरण करून आम्ही पूर्ण 10 फूट उंचीला असं साठवणार आहोत आणि त्याचं कारंजे वगैरे करून संपूर्ण जो प्लॉट आहे, 2 एकरचा प्लॉट आहे, त्याची आपल्याला तापमान हे कमीत कमी कसं ठेवता येईल, जेणेकरून इथे जी लोक त्याच्यात काम करतायत तर त्यांना आल्हाददायक वातावरण कसं निर्माण करता येईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. ज्यामुळे आपली जी उष्णतेमुळे जी ऊर्जा खर्च होते आणि आपलं कामाचं हे कमी होते, परफॉर्मन्स कमी होतो, तो आपल्याला कसा मेंटेन करता येईल ह्याचा आम्ही प्रयोग करतो आहोत. तर हे सगळं जे ज्ञान आहे हे काकांच्या वेगवेगळ्या प्रशिक्षणातनं आम्हाला मिळालं. म्हणजे तुम्ही फक्त ते पुस्तक किंवा काकांचं फक्त शेती करण्यापुरतं नाहीये, जर तुम्ही निसर्गाच्या व्यवस्था समजून घेतल्यात तर ह्याच्यातनं खूप काही गोष्टी आपल्याला आकलन होतील आणि आपल्या आवश्यकतेनुसार, आता आम्ही हा प्लॉटवर आमच्या आवश्यकतेनुसार आमच्या गरजा काय आहेत आणि त्या आपल्याला कशा निर्माण करता येईल त्यावर विचार करतो आहोत आणि करतो आहोत. तर सगळ्यांनी हे पुस्तक घ्यावं आणि ह्या पुस्तकातनं तुमच्या गरजा काय आहेत, मानवाच्या प्राथमिक गरजा, तर शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न, आल्हाददायक वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा, ह्या प्राथमिक गरजा जर तुम्ही प्राप्त करू शकलात, तुम्ही जिथे तुमचं घर आहे, बंगलो प्लॉट आहे किंवा तुमचं बाग आहे त्यातनं तुम्ही मिळवू शकलात, तर तुमच्या व्यक्तिगत विकास होण्यासाठी, तुमचं सकारात्मक ऊर्जे विकसित होण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि मग तुमचा छान गोष्टी करण्याकडे कल होईल, तुमच्यात कलात्मकता दृष्टिकोन विकसित होईल आणि त्यातनं तुमचा स्वतःचा विकास होण्यासाठी हातभार लागेल. हे मी माझ्या अनुभवावरनं सांगतोय.
आता आपण शेतात जाऊन आलो, तर मी पण इकडे 1.5 वर्षापासून आता आहे आणि आपण वेगवेगळे जे प्रयोग करतोय त्यामागे त्यामागे उद्देश काय आहे? हे बघ, आता आपण वेगवेगळे प्रयोग करतो आहे. हा, तर पहिलं तू बघितलंस, हे बघ, आपण आता ह्या 4 गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करतोय. आता कृषी पर्यटन केंद्र, हा, ते तू स्वतःच तुझं विकसित करायला बघतोय. हा. पण ते इतरांसारखं नाहीये ना. इतरांचे कृषी पर्यटन म्हणजे काय, ते इकडचं जे काही वातावरण आहे आणि इकडची जी नैसर्गिक संपत्ती आहे, हा, त्यासाठी निवास व्यवस्था करतात आणि बाकी सगळं लागणारं सामान बाजारात आणतात. ते कृषी पर्यटन नाही ना. कृषीच्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत, ती जगण्याची जी कला आहे ती अनुभवता आली पाहिजे ना. हम्म. ते तू आता प्रयत्न करते आणि तेवढ्यावर तू थांबवत नाहीये. आपण त्याला बौद्धिक पर्यटन म्हणतोय, की आपण बाबा कार्बन रिसायकल केला, मग कार्बन मोजणं, त्यांनी काय पर्यावरणाला फायदा झाला, ह्या सगळ्या गोष्टी तुला तिथे सगळ्या मांडायच्या आहेत. त्यासाठी तू तर आता अभ्यास करते, तुला उद्या कार्यशाळा पण घ्यायची आहे, बरोबर. मग आपल्या डोक्यात जे कृषी पर्यटन आहे ते तुझं कृषी पर्यटन आपण घेतलं, हो, कृषी पर्यटन घेतलं, बरोबर ना. आता अजूनही तुझं ते पूर्ण झालेलं नाही काय, आपण हळू जातोय का, ते परिपूर्ण आपल्याला करायचं आहे. पण ज्या वेळेला ते पूर्ण होईल, हा, आणि त्यावेळेला काय होईल, कोणीही जर जीवेशाकडे आलं कृषी पर्यटन विकसित करण्यासाठी, तर त्याचं ट्रेनिंग तू देशील ना. म्हणजे आता आम्हाला परत 1.5 वर्ष तू घालवलं, आणखी तुला 6 महिन्याची गरज आहे. 6 महिन्यात तुझं तू फुल फ्लेज होतील, कुटुंबातले तुम्ही सगळे एकत्र येऊन ते विकसित करणार आहात, बरोबर. आणि आणखी 6 महिने तू गेले ना, तुला कॉन्फिडन्स आला, तर ज्याला कोणाला कृषी पर्यटन करायचं त्याला आम्ही तुझ्याकडे पाठवू. कारण जेवढे ह्या संस्थेशी निगडीत तज्ज्ञ मंडळी आहेत, मार्गदर्शक आहे, कळलं का, ते आम्ही तुला पुरवू, बरोबर की नाही. म्हणजे मग तू विस्तार करू शकतेस, ह्या विषयाचा विस्तार व्हायला पाहिजे ना, आणि तो फास्ट व्हायला पाहिजे. आता जरी वेळ लागला तरी नंतर तो फास्ट होईल. तर आता एक कृषी पर्यटनाचं तर तुला माहितच आहे. दुसरा आता निवासी प्रकल्प. तर निवासी प्रकल्पामध्ये आता बंगले बांधले जातात, सिमेंटचे बंगले बांधले जातात, ते झाडं लावतात बाजूला, पण त्या सिमेंटच्या बंगल्यावर जर सूर्याची किरणं पडलीच नाही, असं आपण काही अरेंजमेंट करू शकतो का, परसबाग करू शकतो का, किंवा बांबूचं कन्स्ट्रक्शन करून त्याला ऊन पडणार नाही, पावसापासून त्याचं संरक्षण होईल आणि त्यातनं आल्हाददायक वातावरण होऊन त्याची ऊर्जा, म्हणजे मग ती फॅन, एसीची तरी आपण एसी तरी त्यांनी लावू नये इथपर्यंत जरी आपण आलो, तर आपल्या ह्या भागाची जी पर्यावरणाचं संतुलन आहे ना, ते राखण्याला मदत होईल. आणि दुसरं गोष्ट काय आहे निवासी प्रकल्पामध्ये, निवासी प्रकल्प म्हणजे काय होतं, त्यात कमीत कमी 50 लोक राहायला येतात. हां, आणि ही सगळी बुद्धिजीवी लोक असतात, शहरातनं आलेली, त्यांच्याकडे रिटायर होऊन ते इथे येतात. काय आता आपलं रिटायर लाईफ आपण चांगलं जगूया. ते पैशांनी सदन आहेत, त्यांची नंतर पेन्शन चालू असते, त्यामुळे त्यांना दैनंदिन याचा पण काही हे ताण नसतो. हा, मग ही जी बुद्धिमत्ता आहे निवासी, आता आपला प्रयत्न चालू आहे की निवासी प्रकल्पवाल्यांची आपली बोलणी चालू आहे की तुम्ही हा प्रकल्प त्या बुद्धिजीवांना पुढे आणि त्यांच्या बुद्धीला काही कार्य देण्याच्या दृष्टीने आपण करूया. म्हणजे ते ज्या गावात हा निवासी प्रकल्प असेल त्या गावातल्या शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात का. उदाहरणार्थ 50 लोकांना अन्न लागणार आहे, मग त्यासाठी नैसर्गिक शेती त्यांनी त्याला जर प्रमोट केलं, त्यांचं अन्न त्याच्याचकडनं घेतलं, त्यांना परसबाग लागणार आहे, त्यांचं वातावरण आल्हाददायक करण्यासाठी तिकडे रोजगार निर्माण केला, त्यांची ती पुरी 50 बंगल्यांची जी काही परिसंस्था आहे तिथे औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, इकडच्या ज्या काही वनस्पती आहेत त्या लावल्या, एखादी देवराई त्यांनी उभी केली, आणि त्याचं परत तिकडच्या शाळेतल्या मुलांना ओळख करून दिली. त्यांना वेळ आहे ना, आणि ते काही कुठलाही काय काम करत नाहीये, ते रिटायर. मग ते त्यांनी उपक्रम आजूबाजू त्यांच्या गावातल्या शाळांना केले, मुलांना त्यांनी पर्यावरणाबद्दल एक चांगली आवड निर्माण केली, करिअरबद्दल त्यांना माहिती दिली. अशी जागृती करत त्या गावातल्या लोकांचा निसर्गपूरक, नैसर्गिक शेती आणि नैसर्गिक शेतीवर प्रक्रिया उद्योग यासाठी त्यांनी एक फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यांची स्थापन करण्यासाठी त्यांना मदत केली, त्यांना CRC फंड मिळवून देण्यासाठी मदत केली, त्यांना कार्बन क्रेडिट मिळवून देण्यासाठी मेहनत केली. तर हा 50 लोक 50 बुद्धी आहेत ना, आणि ते खूप अनुभवी लोक आहेत. तर असं आम्ही आता बोलणी आमची चालू आहेत. तर निवासी प्रकल्पांना जर आपण असं काही टायअप करू शकलो त्या गावाशी,
तर मग त्या गावाचं समृद्धी होईल ना, म्हणजे आपला उद्देश पण साध्य होईल. दुसरं झालं त्या दृष्टीने आपले प्रयोग चालू आहेत. तिसरं आहे नैसर्गिक शेती, तर आपण आहेत, करतोच आहोत. आपल्याकडे आपल्याकडे आता येत आहेत जे शेतकरी आपल्याला मदत करायला, तर त्यांच्याकडेच आपण करायचं आहे. मग त्याच्याकडे तो विकसित झाला की त्या इतर शेतकऱ्यांना जे प्रशिक्षण द्यायचं तर तोच देईल. आणि भट काकांचा 1 वर्षाचा कोर्स आहे, निवासी कोर्स आहे आणि प्लस भट काकांचं पुस्तक आहे. मग भट काका त्यांना देतील. मग हे शेतकरीचा प्रसार करणं सोपं होईल. आता जरी आपल्याला वेळ लागला ना, की नंतर एकदा ती सिस्टम बसली ना, तर आपण बऱ्यापैकी, म्हणजे आता बघ, जिथे निवासी प्रकल्प आहे त्या गावातले शेतकरी आहेत. मग त्या शेतकऱ्याला ह्या शेतकऱ्यांनी प्रॅक्टिकल दिलं आणि त्यांनी भट काकांचं मार्गदर्शन घेतलं, तर ते फास्ट होईल पुढे जाऊन. आणि भट काकांनी चांगली एक आपल्याला सोय करून दिलेली आहे. त्यांचे प्रशिक्षण वर्ग आहेत वगैरे आणि त्यांचे ते पुस्तक आहे, त्यामुळे ते बरं पडणार आहे. आता प्रक्रिया उद्योग, आता हे पण आम्ही आता शोधतोय की एखादा शेतकरी आहे, काजू उत्पादक शेतकरी आहे किंवा आंबा उत्पादक शेतकरी आहे आणि तो प्रक्रिया करायला जर उत्सुक असेल, तर त्याच्या ह्याचं पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया, म्हणजे आता काजू प्रोसेसिंग घेऊया. तर काजू प्रोसेसिंगमध्ये बॉयलर, कटर, हँड ऑपरेटेड, आणि मग त्यांनी त्याच्यावर खारे काजू केले, मसाले काजू केले. ॲटोमॅटिक प्रकल्प आहेत खूप कॉस्टली मोठे. मग त्यांना मग ते सगळ्यांचा काजू घेणार आणि प्रक्रिया करणार. तसं नाही, शेतकऱ्याने आपला करावा आणि मग आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा करावा. त्याला जर त्याच्या कॅपॅसिटी एवढं बस झालं तर त्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याला प्रशिक्षण आपल्या गावातल्यात द्यावं किंवा बाहेरच्यांना प्रशिक्षण द्यावं. त्यांनी छोटा छोटा उद्योग उभा करावा. तसं मग कोकम आहे, कोकमचं बटर आहे, आंब्याचे उत्पादन आहेत, नारळाचं आहे. हे आता आम्ही प्रक्रिया उद्योग एक शोधतोय. आणि मग त्यामुळे ते प्रक्रिया उद्योग जर नैसर्गिक पूरक झालं तर ऊर्जेचं वापर कमी होईल, ऊर्जा कमी लागेल आणि ते शुद्ध प्रक्रिया केलेलं आपल्या पारंपरिक पद्धतीने, मग त्याच्यानी परत लोकांना फायदा होईल. आणि तू आता कृषी पर्यटन करतेस, मग तुझं नैसर्गिक शेतीवाल्यांकडनं किंवा प्रक्रिया उद्योगांबरोबर टायअप केलं तर ते तू तिथे विकू शकतेस. त्यांची तू टूर नेऊ शकतेस की एक नैसर्गिक शेती बघायला जाऊया किंवा प्रक्रिया उद्योग बघायला जाऊया. तिथून लोकांना त्याची आयडिया येईल आणि ते तिकडचं त्याचा माल घेतील. मग हे सगळं जेव्हा आपलं फुलफ्लेज चालू होईल, जीवेशाला आता हळूहळू आपल्याला जीवेशाचं एक उद्देश असं आहे की आपल्याला आपलं ऑफिस नाही वाढवायचं आहे, आपलं लिमिटेड ठेवायचं आहे. इतरांना जबाबदाऱ्या घेऊन दे, त्यांना त्यांचं उत्पन्न पण वाढेल जबाबदारी घेतल्यामुळे आणि आपल्याला विस्तार करणं सोपं होईल. म्हणजे आपण एकाच गावात नाही, मग खूप गावात आपण जाऊ शकतो. जर आपण सगळंच आपण करायचं म्हटलं तर आपण स्टक होणार, विस्तार होणार नाही. आपला उद्देश काय आहे? जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल नियंत्रित करणे, हा जर उद्देश आहे आणि तो फास्ट करायचा असेल तर जबाबदाऱ्या आपल्याला डिवाइड करायला लागतील. प्रशिक्षणाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ते काका आहेत, वने काका आहेत किंवा खकेसर आहेत, केतकी मानसी आहे, मग त्यांच्याशी आपण टायअप करून ते आपण करू शकतो. तर असा एकंदरीत आपल्याला पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे. हरित रोजगारची काही जी संकल्पना आहे ती मला आता व्यवस्थित कळलेली आहे आणि मी तर करणारच आहे. आणि अजून पण काही जण जर करू इच्छित असतील तर त्यांना प्रोत्साहित करणार आहे. व्हेरी गुड. नमस्कार.